नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कर्जमाफीचे SMS आता शेतकऱ्यांना प्राप्त होऊ लागलेले आहेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी अखेर राज्य सरकारनं दिलेली आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की या कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, नियम आणि निकष काय आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहितीच आहे की कर्जमाफीचा जी.आर अखेर राज्य सरकारनं काढलेला आहे। कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी दिलेली आहे त्याची यादी आता राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेली आहे। काय नियम आणि निकष आहेत, काय अटी आहेत ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यावरती अखेर कधीपर्यंत जमा केली जाणार आहे आणि यादी कशी बघायची, यादी तुम्हाला कशी बघायची हे सोप्या भाषेत मी पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी नियम आणि निकष हे देखील मी या ठिकाणी सांगणार आहे। पण त्याआधी आपण या ठिकाणी जी.आर पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 10 दिवसात होण्याची शक्यता आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगर येथील कार्यक्रमात याची घोषणा केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असणारी कर्जमाफी येत्या 8 ते 10 दिवसात करू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 321व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। 2 लाखांपर्यंत थकीत खातेदार तसंच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान अशी ही कर्जमाफी मिळणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार हे उपस्थित होते। यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी भाषणाला सुरुवात करताना या व्यासपीठावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन मी घोषणा करत आहे असं सांगत येत्या 10 दिवसात कर्जमाफी केली जाईल असं कृषी मंत्री यांनी म्हटलेलं आहे। कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान, तर ज्या बँकेचं कर्ज थकलेलं आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे। तसंच बँकेचे कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपयांचं अनुदान या ठिकाणी जमा केलं जाणार आहे। बघा, यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचे संकेत दिले होते। 30 जूनपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता होती। राज्य सरकारची कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी प्रशासकीय हालचाली वेगाने सुरू असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघा, शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।